3 विकेट घेतल्या सलगच्या 3 चेंडूवरती, ज्यांनी एका ओव्हर्स मध्ये लगातार 3 विकेट घेतल्या त्याला इथे पारितोषिक देतोय प्रीतम. सामन्याला सुरुवात करायची आहे. उंबरपाडा अगेन्स्ट कुंभारवाडी एक दिग्गज मॅच. तुमच्या भेटीला समीर पाटीलने केली थोडीशी चुका आणि चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने चौकार. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी खराब थोडस क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आजच्या सत्रामध्ये नगरपालिका येथे आज संघ कुंभारवाडी कुठेतरी दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचला होता. त्यानंतर मात्र कुठेतरी यावेळेचा चेंडू देखील लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. यश यांच्या माध्यमातून एक अचूक टप्प्यावरती फेकला जाणारा चेंडू. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण जी बाउंड्री लाईन आहे त्याच्या पाठीमागे उभं राहा, कारण आपल्याला चेंडूचा खेळ अद्यापर्यंत पहिला यश हे गोलंदाजी ट्रॅक वरती असताना कुंभारवाडी संघाकडून गोलंदाजी स्वीकारतात. समोर फलंदाज कुंभारपाडा संघाचा. ओहो, अजून एक मात्र अगदी तंगड्याच्या मधोमध चेंडू जातोय. भिंतीला भेदून चेंडू होतो सीमा पार. गोलंदाजाला फारशी त्या ठिकाणी जे बाउंड्री साथ मिळत नाही. थोडं होऊन चेंडू आपण पाहिले ना ऋषी सर, तर खरोखर अडवले असते तर अद्यापर्यंत 0 ही धावसंख्या आपल्याला ऑन स्कोर बोर्डला पाहायला मिळाली असते. परंतु कुठेतरी प्रीतम पाटील सरांच्या हस्ते या ठिकाणी अमित पाटील यांचा सत्कार टी शर्ट जर्सी देऊन केला जाईल. मान सन्मान. कॅमेरामॅनला विनंती असेल व्यासपीठावरती सन्मान केला जातो तर आपण छायाचित्र या ठिकाणी टिपायचं आहे. खरं तर वेळोवेळी ज्याचं सहकार्य आपल्याला लाभलं, आम्हाला लाभलं ते म्हणजे अमित म्हात्रे याचा सुद्धा इथे टी शर्ट देऊन गौरव करण्यात येतोय. फलंदाज बाद होतोय आणि शेवटचा चेंडू बाकी असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 10. यस, फलंदाज अगदी जसा बॅटची बाहेरची कडा लागल्यानंतर न सांगता अगदी स्वतःच्या मर्जीने बाहेर निघाला. त्याला माहिती आहे की इथे जर आपली खेळवृत्ती दाखवली तर इथून पुढे एक चांगली आपली ओळख आपण निर्माण करू शकतो. त्या दिशेने मात्र एक खेळवृत्ती दाखवत स्वतः फलंदाज मात्र बॅटची कडा लागल्यानंतर जागा सोडतोय. यश बॉलिंग मार्क वरती 10 धावा खर्च केल्या. अद्यापर्यंत एक चांगली गोलंदाजी स्वीकारत असताना काहीशी साथ त्याला मिळाली नव्हती. तदनंतर मात्र इथे धाव संख्या आणि एका धाव फलक पहिल्या षटक समाप्तीनंतर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1 गडी बाद 11. क्षेत्ररक्षणासाठी जास्त वेळ लावून नंतरची मॅच. त्याचबरोबर व्यासपीठावर गटातील घ्यायची का गंगाराळी आणि पानेरी ही घेणार आहेत का? त्याचबरोबर व्यासपीठावर ज्यांनी त्याच्या काळामध्ये म्हणजे एक काळ होता त्या काळामध्ये त्याने अंडरम क्रिकेट हा खूप गाजवला असे आपले बाळकृष्ण उर्फ बाबूदादा पवार, फणस डोंगरी हे सुद्धा इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत, कारण आपण इथे एक कन्सेप्ट घेतले की ज्यांनी क्रिकेट खेळले, ज्यांनी जगले त्या क्रिकेटवीरांचा इथे यथोचित सन्मान इथे आपण करणार आहोत. तर मी अमित म्हात्रेला विनंती करतो मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचंय. आपण त्यांच्याकडनं पण मनोगत व्यक्त करणार आहोत, जाणून त्यांनी त्यांच्या काळातील क्रिकेट आणि आत्ताच क्रिकेट अंडरम बॉक्स क्रिकेट यामध्ये किती बदल आहे तर ते सुद्धा आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर प्रसाद देशमुख यांचं सुद्धा इथे सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात येत आहे. प्रसाद देशमुख, अमित म्हात्रेला विनंती आहे आपण प्रसाद देशमुखाचं मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान करायचंय. स्टेप आउट केलाय लॉंगॉनला. चेंडू मात्र सीमा पार 1 बाउंस चौकार आणि या चौकारानं
धावफलकावरती जी रणनीती आखली जाते ती म्हणजे 17 या आकड्यावरती अद्यापर्यंत एक महत्वाची विकेट जरूर आली होती. तदनंतर मात्र कमबॅक करून देतोय नंबर 2 वरती आलेला फलंदाज. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी काय अप्रतिम सजवला जातोय. एकदा जोरदार त्या क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या व्हायला जरूर हव्यात, कारण की त्यांनी संघासाठी एक चांगला प्रयत्न रन्स अडवण्यामध्ये केलाय. ही एकच धाव ऍड केली जाईल. धाव संख्या 18. चेंडू झालेत अद्यापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. धावसंख्या 18 या आकड्यावरती खेळतोय टीम. आणि इथे कमबॅक पहा, राहुल जितेकर होता कदाचित. यस, लाजवाब क्षेत्ररक्षण. चेंडू गॅदर केला आणि सोडण्यामध्ये अजिबात मात्र त्या ठिकाणी शांत राहिला नाही. इथे मात्र अजून एक विकेटची पतन केली जाईल. अजून एक धक्का बसतोय टीम कुंभडपाडा या संघाला. एक दिग्गज संघ आहे. दिग्गज मॅच आणि बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये ही स्पर्धा पुन्हा डेडिकेट केली जाते युट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. शेवटचा बॉल शिल्लक. स्वरूप इज बॉलिंग मार्क वरती. चेंडू खराब असेल, पंचांनी आधीच हात बाजूला केलाय. हॅलो, आलेल्या सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती आहे, आपण जी बाउंड्री लाईन आहे त्याच्या पाठीमागे उभं राहायचंय. धावसंख्या 20. नो चेंडू व्यासपीठावर उपस्थित किशोरदादा कडू, त्याचबरोबर बाबूदादा पवार, त्याचबरोबर प्रसाद देशमुख यांचा आपण मनोगत थोड्याच वेळात इनिंग झाल्यानंतर त्यांचं क्रिकेट, त्या काळातील क्रिकेट कसं होतं आणि आताचं फास्ट क्रिकेट कसं आपण ऐकणार आहोत. थोडं मिस केलं जातं, क्षमा असावी. मिड विकेटला त्या ठिकाणी यशने चेंडू सहजरित्या मात्र डिफेन्स केला आणि एक चुरशीची लढत आपण इथे पाहायला मिळणार आहे. धावसंख्या आता मात्र एका धावण पुढे फ्लाय होताना पाहायला मिळेल, ती म्हणजे 19 या आकड्यावरती. हो, काय सुरेख चेंडू टाकला होता. गॅप सिलेक्शन, त्या ठिकाणी जागा हेरली. तदनंतर मात्र फलंदाजाने इथे आक्रमण करण्यास सुरुवात केली. कुंभडपाडा या संघानं. ऋतिक, जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडं बॅक साईडला बसायला सांग. धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आता. धावसंख्या 27 या 4 धावेच्या मदतीनं. 27. 19 होता, तदनंतर तो चौकार 23 आणि या 4. आपला 28. कुंभडपाडा संघाचा एक प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. कुंभडपाडा संघातील प्रतिनिधी पाठवायचा आहे. अजून एक मात्र चेंडू येतोय सीमा पार. थर्ड मॅनचा चौकार आणि 28 नंतर या 4 धावा. कुठेतरी आपल्या बॅटिंग मधून नजाकत दाखवत असताना फलंदाज 32. हे 5 चूक झाल्यानंतर तुम्ही प्रतिनिधी पाठवताय. सुरुवातीला पाठवा, जेणेकरून जरी चुका झाल्या तर तुमचा प्रतिनिधी आमच्या सोबत असेल. त्याच्यामुळे जेव्हा मॅच तुमची चालू असेल त्या क्षणी लगेच आमच्याकडे तुमचा प्रतिनिधी हजर हवाय. समोरला खेळलाय क्षेत्ररक्षक नव्हता आणि अजून एक मात्र स्वतः गोलंदाजाला भेदून चेंडू जातो सीमा पार बॉन्डी लाईनच्या बाहेर. चौकार 4 आणि तब्बल दुसऱ्या चौकारावरती 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती लागतीये, ती म्हणजे 36. शेवटचा बॉल शिल्लक असेल या पहिल्या डावातील शेवटचा बॉल. सुरुवातीला 2 षटकावरती आक्रमण केलं नव्हतं, परंतु शेवटच्या षटकावरती आक्रमणच आक्रमण. सलगच्या 3 चेंडूवरती 3 चौकार आलेत या फलंदाजाच्या माध्यमातून. त्यांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते तर एक
बॅटिंग मध्ये नजाकत इथे पाहायला मिळाली. विजयासाठी 18 चेंडू आणि 41 धावेची गरज असेल. विजयासाठी 18 चेंडू आणि 41 धावा. त्याला क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे आणि सलामीची जोडी. कोंबडपाडा संघाला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावायचंय आणि कुंभाराळी संघाला विनंती आहे आपला 12वा प्रतिनिधी समालोचक कक्षात. पहिल्या 2 षटकाचा आपण विचार केला तर केवळ 18 धावा होत्या आणि तदनंतर या गोलंदाजावरती तब्बल 22 धावेचा संघर्ष केला. म्हणजे टोटल रणसंख्या आपण पाहिली तर 18 चेंडू मध्ये बनवायच्या 41 धावा. चला कुंभाराळी संघाचा एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. कुंभाराळी संघाची ओपनिंग पेअर आपण बघू शकतो. एका साईडला आहे नॉनस्ट्राईकला आहे तो राहुल जितेकर आणि नॉन स्ट्राईकला येतो यश पाटील. कुंभाराळी संघाची सलामीची जोडी. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपण बाउंड्री लाईनच्या थोडं मागे उभं राहायचंय कारण हे सर्व आता यानंतर होणारे सर्व सामने हे अटीतटीचे होणार आहेत. तर सर्वांना विनंती आहे आपण बाउंड्री लाईनच्या मागे थांबायचंय. विजयासाठी 41 धावेची गरज असेल 18 चेंडू मध्ये. ऑन स्ट्राइक यश पटेल, नॉन स्ट्राइक एंड पर खेल रहा है राहुल जीतेकर. गेंदबाजी के तौर इस्तेमाल का गेंदबाज 6 गेंदों का इस्तेमाल करेगा, किस प्रकार करेगा ये भी देखना बहुत जरूरी है. पहली गेंद यश पटेल के लिए है. इन प्रोग्रेस रोशी गेंदबाजी के तौर. पहली गेंद 41 का करना है पीछा. यश पटेल के लिए पहली गेंद ऑप्शन के बाहर ही डाली थी लेकिन अंपायर यहां पर कह रहा है कि शायद एक खराब गेंद है. भटकी गेंद थी, लेंथ और लाइन थोड़ी खराब. पहले गेंद के ऊपर एक खराब गेंद की वजह से एक रन संख्या ऐड की जाएगी और टोटल टीम का देखा जाए तो रन संख्या बन चुकी है 41 का पीछा करते हुए 1 बगैर किसी नुकसान पे 1. इसको एक अच्छी साझेदारी निभानी होगी. इस बार नहीं, कलेक्शन नहीं करना चाहिए था. शायद गेंद भी खराब थी लेकिन यहां पे खुद का आत्महत्या कर दी. यश इज बैक टू द पवेलियन. नजर हटी, दुर्घटना घटी. कलेक्शन बिल्कुल नहीं करना चाहिए था क्योंकि बाहरी गेंद थी, लेग स्टंप के बाहर फेंकी जाने वाली गेंद थी. बल्लेबाज को लगा कि शायद किनारा लेके अंदर आ सकती है, इसी के वजह से बल्ला अंदर घुमाया और थोड़ा किनारा लगने के बावजूद गेंद सीधी आउट ऑफ हो चुकी है. ओहो, ये इस बार लेग स्टंप के बाहर डाली गेंद, खराब गेंद. सिंगल से आगे बढ़ने वाली टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान पे 2. पैडी इस बार ऑन स्ट्राइक पे खेल रहे हैं. राहुल जीतेकर नॉन स्ट्राइक इन पर. ओहो, पैर में लगी जरूर है लेकिन लेग बाइस के रूप में एक सिंगल यहां पे मुकम्मल की जाएगी और सिंगल से आगे बढ़ने वाला जो स्कोर है 41 का पीछा करते हुए 3 पर 1 विकेट के नुकसान पे. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव जरूर ला चुके हैं टीम कुंभड़पाड़ा. एक अच्छी गेंदबाजी. ओहो, सामने खेला, सीधा गैप चुना और राहुल जीतेकर के बैट से निकला हुआ ये चौवे की आशा पूरी की गई है. अभी तक देखा जाए तो कुंभराली टीम ने एक अच्छा कमबैक किया था. 2 ओवर में 18 रन खर्च किए थे, तीसरे ओवर में 22 रन खर्च किए. फिर एक बार गैप सिलेक्शन यहां पे राहुल जीतेकर के बैट से निकला हुआ दूसरा चौवा और चौवे के बाद टीम का टोटल 11 हो चुका है. चार गेंदों का खेल खत्म हो चुका है. रन संख्या बन चुकी है 11. जीतने के लिए 41 का करना है पीछा. अभी गेंदे कहीं बचे हैं
शायद 14 गेंदों का खेल बचा है और जीतने के लिए अभी भी 30 रनों का पीछा करना पड़ेगा। 41 के पीछा करते हुए रन संख्या बन चुके हैं 11। अभी जीतने के लिए और भी 14 गेंदों में 30 रन चाहिए। ओहो, इस बार फिर एक बार भूषण बाटे 2 हाथ फैला के कह रहे कि रन संख्या बन चुके हैं 12। शायद पहले गेंद के ऊपर यश ने यहां पे गलती कर बैठा, हालांकि कोई बात नहीं है। उसके बाद देखा जाए तो राहुल जीतेकर अपने टीम के लिए अच्छा कमबैक दिखाते हुए मैदान के अंदर नजर आ रही है। ओहो, घुमाया कैसा और लगा कैसा, चाहिए था भजी और मिला वड़ा पाव। नहीं, यहां पे रन कन्वर्ट नहीं की जाएगी। आखिरी गेंद बचेगी इस ओवर की, आखिरी गेंद रहेगी शायद इस गेंदबाज, आखिरी गेंद। रन संख्या 12, इस बार करारा वाइड। पंजा आने की ख्वाहिश रखते हैं, ख्वाहिशों का मैं कैदी हूं, मुझे हकीकत सजा देती है, ख्वाहिशों का मैं कैदी हूं, मुझे हकीकत सजा देती है। आसान चीजों का मुझे शौक नहीं, बस यही मुसीबतें बड़ा मजा देती है। ये आता है आखिरी गेंद के ऊपर एक रफ्तार का चौवा और पहले एक षटक समाप्ति नंतर धाव संख्या 16, 17 विन 41 टू विन। अजूनही 24 धावीची कदाचित धावसंख्या 17 झाले, अजूनही बऱ्याचशा धावेची आवश्यकता असणार आहे। 24 धावेची अजूनही 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 41 ला या ठिकाणी डिफेन्स करत असताना मात्र कुंभाराळी टीम ना अद्यापर्यंत एक विकेट महत्वाची गमावली आणि तदनंतर मात्र राहुल जितेकरची इथे बॅट पूर्णतः खोलली गेली। 3 चौकार त्याच्या बॅट मधून कदाचित आलेत, नाही 2 चौकार आलेत, 3 चौकार आलेत आणि धावसंख्या 17। पहिले षटक कुठेतरी मागणं फेकलं गेलंय असं म्हणायला हरकत नाही। सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, यावेळेचा चेंडू देखील ऑप्शनच्या भरपूर बाहेर फेकला जातोय। भरकटणारी गेमबाजी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। अजून एक मात्र रात्रीची झोप कदाचित डोळ्यावरती अजूनही आहे। खराब गोलंदाजी कुंभडपाडा संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते। अजून एक खराब बॉल। दसरा ना दिवाळी बोनसचा पॅकेज इथे ओपन आहे। बोनस पॅकेज बजाज फायनान्स कडून येतोय बोनस। धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। 20 फटका चांगला आहे, चेंडू जातोय अगदी मात्र या ठिकाणी चेंडू जसा आला तसा गोळीच्या वेगाने मात्र चेंडूला स्लॅश केलं प्रसादनं अर्थातच पॅडीनं आणि हा टोकला चौकार आणि चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती। फक्त 17 धावेची गरज असेल, फक्त 17 धावा। मला एकटं सोडून गेलाय, फक्त 17 धावा अद्यापर्यंत या षटकातील केवळ एक चेंडू झालाय आणि 11 चेंडू आणि 17 धावा। समीकरण फारसं काही मोठं नाही आहे। बॅट भरपूर आतमध्ये गेली, जितका विश्वास बॅट वरती आहे तर बॅट अजिबात तुटणार नाही। 2 चेंडूचा खेळ संपलाय, पहिला आला चौकार, नंतर दुसऱ्या बॉल वरती डॉट चेंडू खेळला जातोय पॅडी अर्थातच प्रसादच्या माध्यमातून।
थांबवलं जातं. संयम फार महत्वाचं असतं. लाऊड अपील केली जाते. डॉट बॉल अजून एक येतोय. आता चेंडू असतील 9 आणि आता बनवायच्याच 17 धावा. समीकरण कुठे चाललंय? जसं गांगराळे आणि मँगो होमचं होतं तसंच होईल का? धावसंख्या आहे ती 24. अजूनही 17 धावेची गरज. यावेळेस खराब बॉल जरूर असणार आहे. खराब बॉल. आतापर्यंत त्या गोलंदाजाचा आपण विचार केला तर सुरुवातीपासून जसं वाईट अगदी परिस्थिती वाईट करून ठेवले. संघाची परिस्थिती फार वाईट आहे. वाईट संकटातून एक चांगल्या परिस्थितीमध्ये जायचं असेल. इथे मात्र स्टेप आउट केलं. बाउन्सिंग मध्ये चेंडूला पाठवलं जातं. स्टोलेटच्या डोक्यावरून हा येतो. वन बाउन्स चौकार. पाड्यांच्या बाड मधून एक संघर्ष केला जातो. आत्मसात आणि अफलातून फलंदाजी. पॅडीज ऑन फायर. धावसंख्या 4 धावेच्या मदतीनं जोडली जाते. ती म्हणजे 29 या आकड्यावरती 29 आणि विजयासाठी आता 12 धावेची गरज. सिंगल येत्या. यस. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्यायची आहे. उलटफेर जास्त करण्याचा प्रयत्न करू नका. शांत. लाऊड अपील. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. या ओव्हर्स मधील शेवटचा बॉल शिल्लक. एका धावानं फलक जाऊन पोहोचतो 30 या आकड्यावरती. 11 धावेची गरज आहे. 11 धावेची गरज आहे विजयासाठी. विजयाचा डंका आणि विजयाचा घंटा हा कोणाच्या बाजूने वाजेल? कारण देवळात गेल्याशिवाय देव कसा आहे हे पाहिलं जात नाही. देवळात गेल्यानंतरच देव कसा आहे हे पाहिलं जाईल. त्या अगोदर हा शेवटचा चेंडू बाकी आहे आणि धावसंख्या झाली ती 30. अजूनही 11 धावेची गरज. 41 धावेला इथे द्यायचा होता प्रति उत्तर. धावसंख्या आपण पाहिली. प्लेयर्सना विनंती आहे जाऊन पोहोचते. बाउंड्री लाईनच्या मागे उभं राहायचंय. प्लेयर्सना विनंती आहे आपण बाउंड्री लाईनच्या मागे उभे राहायचंय. विशाल बाटे आपण थोडं लक्ष द्यायचंय. कंपल्सरी 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा ह्या बनवाव्याच लागतील. मॅच कुठे जाणार नाहीये. तुम्ही प्रेक्षकांना कुठे जाऊ नका. कारण की प्रेक्षकाशिवाय क्रिकेट नाहीये आणि क्रिकेट शिवाय प्रेक्षक नाहीये. तो मॅच आपण पाहतोय. शिवतेज ट्रॉफी 2024 पर्व पहिलं. चला गांगराळी आणि अगेन्स्ट पाणेरी या दोन्ही टीमच्या कॅप्टननी लगेच टॉस मध्ये जॉईन व्हायचंय. गांगराळी आणि पाणेरी लगेच दोन्ही टीमच्या कॅप्टननी जॉईन व्हायचंय. या पुढील होणारा सामना असेल गटातील शेवटचा सामना. गांगराळी आणि पाणेरी या दोन्ही टीमच्या कॅप्टननी लगेच आमच्या सोबत जॉईन व्हायचंय ऍज अ टॉस करण्यासाठी. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. त्याचबरोबर हितेशजी पाटील यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचंय. हितेशजी पाटील. हितेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय. कुंभाराळीचे आधारस्तंभ म्हणून ओळखलं जातं. पहिला चेंडू या ठिकाणी नो बॉल. खराब गोलंदाजी. ज्या क्षणी रन्स डिफेन्स करायचे आहेत त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर गोलंदाज कुठेतरी चुका करतोय. राहुलजी पाटील कुंभाराळी संघाचे आधारस्तंभ यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचा. 5 चेंडू आणि आता 10 धावा. समीकरण बदललाय. भूतकरण उरलाय. ते 5 चेंडू प्रति बॉल मागे 2 धावा या काढाव्याच लागतील. जर इथून पुढे मॅच मध्ये प्रोग्रेस राहायचं असेल तर विजयासाठी 5 चेंडू आणि 10 धावा. मॅच रंगत चालली आहे. फटका चांगला आहे. सजवला जातो. मिड विकेटला चिच करून चेंडू जातोय सीमा पार. चौकार. 4 चेंडू आणि 6 धावा. मॅच कोणी जिंकलेला नाहीये कारण की मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुंभडपाडा अगेन्स्ट कुंभाराळी आणि पुन्हा एकदा एक सिंगल बनेल. आता चेंडू राहिलेत 3 आणि बनवायच्यात 5. 3 चेंडू आणि 5 धावा. यापुढील होणारी लढत असेल
गांगराळे आणि पानेरी, गांगराळी आणि पानेरी लगेच दोन्ही कॅप्टननी आमच्या सोबत जॉईन व्हायचं आहे. यापुढील होणारा सामना असेल. रनआउटची विकेट जरूर आहे, परंतु इथे वाईड बॉल देखील येतोय. एक सिंगल बनेल, अभ्यंतर मध्ये एक सिंगल बनेल. ओ द माईक. गांगराळी संघाचा कर्णधार तो उपस्थित आहे. पानेरी संघाचा कर्णधार कुठे असेल तर त्यांनी उपस्थित राहायचंय. पानेरी संघाचा कर्णधार. त्याचबरोबर हितेश पाटील यांना विनंती आहे, आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय, व्यासपीठावर यायचंय. हितेशजी पाटील. हितेशजी पाटील साहेबांना विनंती असेल. हा 3 चेंडू आणि 4 धावा, कंपल्सरी 4. चेसिंग असेल तर कंपल्सरी 4. यस, खराब बॉल, अतिरिक्त धावेली वाढ. समीर पाटील सध्या स्टंप नीट करायचे फलंदाज. राहुल जितेकर सांगतोय की मी विश्वासाने तुला विश्वास देतोय, मॅच आपण सोडायची नाही आहे, कारण की स्पर्धा अजून आपण जिंकलेला नाही आहे. जोपर्यंत जिंकत नाही आहे तोपर्यंत श्वास थांबवायचा नाही आहे. विजयासाठी 3 चेंडू आणि फटका चांगला होता. त्या ठिकाणी मात्र चेंडू जातो विनिंग झोन मध्ये. विन द गेम अँड चेंज द गेम बाय द कुंभाराळी ओर द माईक. अँड पुढील सामना गांगराळी वर्सेस पानेरी. आता होणारा सामना गांगराळी विरुद्ध पानेरी. गांगराळी संघाचा कर्णधार ते उपस्थित आहे आणि कुंभाराळी संघाला मिळालेल्या विजयाबद्दल पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक राहुल जितेकर अँड टीम. त्यानंतर पानेरी संघाचा कर्णधार कुठे असतील तर टॉस बॉक्सला यायचंय. हितेश पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो व्यासपीठावर यायचंय. यानंतर दोन्ही इनिंग मध्ये नवीन बॉल वापरले जातील. या दोन्ही संघांनी